कॉक्रोच जनता पार्टीचा दिल्लीत 5 सप्टेंबरला शांतता मोर्चा, आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले नसल्याने निर्णय, देशभरात शांतता मोर्चा काढण्याचं तरुणाईला आवाहन. अध्यक्ष अमित साठम यांनी घेतलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत अंतर्गत वादावर चर्चा, मुंबईच्या महापौर रितू तावडेंवर साठम यांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती. अमरावती रुग्णालयातील घटना अत्यंत हृदयद्रावक, अनुभवातून सरकार काहीच का शिकत नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल. साखरेचे दर वाढल्याने जळगावात ठाकरे सेना आक्रमक, दर वाढल्याच्या निषेधार्थ पालिकेसमोर आंदोलन, पालिकेसमोर बिना साखरेचा चहा तयार करत आंदोलन. पी चिदंबरम यांना नारी शक्तीवंदन अधिनियमावरून मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर, मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रिया पार पाडल्यानंतरच आरक्षण लागू होणार, हमारी माता बहनों का हक क्यों छीना, फडणवीसांचा पी चिदंबरम यांना सवाल. अमरावती स्त्री जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी प्रकाश आंबेडकरांकडून घटनास्थळाची पाहणी, दुर्दैवाने तिघांना वाचवता आलं नाही, प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई होणार, आंबेडकरांचं आश्वासन. बुलढाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनलचे वर्चस्व, 21 पैकी 19 जागांवर विजय, पालकमंत्री मकरंद पाटलांना धक्का. सीएम फडणवीसांच्या हस्ते महा EHRSM शुभारंभ, एआयचा वापर केल्यास यंत्रणा पारदर्शक होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महा EHRMS सेवा. गोकुळ दूध संघ निवडणूक, थेट निवडणूक अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, अंतिम यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच बदली, वैद्यकीय कारण देत बदलीवर स्पष्टीकरण. आता मी जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी दिली पाहिजे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, गडकरींच्या विधानामुळे राजकीय निवृत्तीच्या चर्चा. वसंत डावखरे सीडी प्रकरणी कल्याण कोर्टात सुनावणी अंतिम टप्प्यात, खटल्याचा निर्णय 9 सप्टेंबरला लागण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.